गणेशाय नमः. गीतार्थ केला साचार तो ज्ञानेश्वरू जगद्गुरु. आणि नंतर महाविष्णूंनी ज्ञानेश्वरी या नावानं अवतार घेतला आणि शंकराने निवृत्तीनाथ या नावानं अवतार घेतला आणि ब्रह्मदेवाने सोपानदेव या नावानं अवतार घेतला आणि आदिमायेनं मुक्तामाई म्हणून अवतार धारण केला. जो भानुदास कुळभूषण प्रतिष्ठानवासी परिपूर्ण त्या एकनाथे ग्रंथ संपूर्ण भूसाल कथेले. आणि सांगितलं बाणदास कुळ म्हणजे कोणाचं कुळ? बाणदास कुळ म्हणजे सूर्याचं कुळ, सूर्यवंशी. त्या कुळातले एकनाथ महाराज होते. त्याने त्यानंतर पुन्हा भरपूर रामायणं लिहिली. एकनाथ रामायण असे भरपूर रामायण आहेत. जे चातुर्य राजधानीचे कळस आहा मुक्तेश्वर सदगलदास ज्यांचे ग्रंथ पाहता सुरस ब्रह्मानंद उंच बळे. आणि अशा संत महात्म्याने लिहिलेले ग्रंथ पाहून साक्षात ब्रह्मदेवानं सुद्धा मान डोलवले आहे. चंड सुसते जयोमी तैसाची केवळ वामन स्वामी. चंडसु म्हणजे साक्षात सूर्य भगवान. तैसाची केवळ वामन स्वामी ज्यांची श्लोक रचना या भूमी मंडळावरी अपूर्व. आणि वामन स्वामी म्हणून भगवंताचा जो अवतार आहे त्यांनी ह्या जगामध्ये येऊन श्लोकांची रचना केली. कृष्णदास जय राम जो शांती दयेचे निजधाम ज्यांचे ग्रंथ ज्ञान भरित परम जो निहासीम ब्रह्मचारी. आणि हे कसे ब्रह्मचारी आहेत. श्रीराम उपासक निर्मळ जो भजन सरोवरींचा मराळ तो रामदास महाराज केवळ भक्ती प्रबळ लावी जना. रामदास स्वामीचा अवतार नंतर धरला तो शंकराचा अवतार आहे. ब्रह्मानंद स्वामीचा बंधू सत्य नाम तयाचे श्री रंगनाथ ज्याची कविता ऐकता समस्त अपार जन उद्धरिले. आता सोत समस्त कविवर अवघे ब्रह्मानंद साचार त्याशी अनन्य शरण श्रीधर ध्यावावर ग्रंथाशे. साक्षात भगवंतानीच ह्या श्रीधर स्वामीजवळ येऊन त्याला अभय वरदान दिलं. तू ही हा ग्रंथ लिही हो आणि हा पूर्ण होईल, काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. रवी कुळी अवतोरण श्री रघुवीर कैसे केले लीला चरित्र धन्य त्या वाल्मिकाचे वक्र कथा पर बोलिला. धन्यवाद दिलाय वाल्मिक ऋषीला की एवढ्या मोठ्या संपूर्ण कथा एकट्या वाल्मिक ऋषीने लिहिल्या आणि ते ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून लिहिल्या. हे वर्णिता रामचरित्र तरला वाल्मिक साचार पापे आचरला पार ऐका सादर गोष्टी. ते भयंकर पाप करतो वाल्याकोळे भयंकर. पण वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला कशामुळं? रामनामामुळं. आचार्य पविता किरात संगे वाट पाडित अति उन्मंत विषयांद. हे वाल्मिक ऋषी पहिले कसे होते दाखवलं. माधुरंदर कानन देखता भयभीत हो यमज पर्वत दरी माझी स्थळ करुण सहपरिवारी वसे तेथे. एका दरीमध्ये कोपाट घालून छप्पर घालून राहिले होते. भोवते द्वादश गावेपर्यंत पाळती राखोन वाट पाडित केल्या ब्रह्महत्या संख्यात गणित इतर जीवा. कोणत्याच माणसाने एवढं पाप केलं नसेल की पृथ्वी तलावर एवढं पाप त्याच्याकडून झालं होतं. कोणाकडून? त्या वाल्या गोळ्याकडून. मस्त धरावयाशी बक बैशे होनिया सात्विक की मुशका लागे बिडालके बसे टपत जया परे. लांडग कोल्हे वाघ हे कसे टपून बसले असते ते कधी सावध सापडल असा टपून बसायचा नेहमी. की अंग संकोचे पारधी
जपोनी तत्काळ मृगसाधी. पारधी असतो तो लपून बसतो आणि हरण आलं की बरोबर त्याच्यावर वार करतो. त्याप्रमाणे तैसा वाल्ला जेववधी, त्याप्रमाणे हा वाल्ल्या कोळी माणसाचा शिरछेद करत असा. पापनिधी निर्दय, महानिर्दय होता. अपार जीव मारिले पापाचे, पर्वत साचले जैसे अंत्य जगृहा भोवते पडिले, ढीग भोवत असतीचे. आणि त्या दोन्ही डोंगराच्या मध्ये दरी होती, त्यामध्ये हाडकांचे ढीग पडले त्या असतांचे. ऐशे करिता पापाचरण, तयाशा आले वृद्धपण. पाप करतात म्हातारा झाला तरी पाप करायचा बंद होईना. पुत्र झाले अति तरुण, तरी अंगवण न सोडी. शस्त्राती घेऊन वाल्या, मार्ग रक्षित जो बैसला. तो अकस्मात नारद प्रगटला, पूर्व पुण्य करून या. पूर्व पुण्यावरच हा जन्म आपला चालू आहे आणि ह्यात जे काय करणार आहे पाप पुण्य ते पुढच्या जन्मी ते भोगायचं आहे. ह्या मागच्या जन्मावर आपण तरलोय म्हणून माणसाकडं भक्ती मार्ग हा मागचाच पाहिजे तर ह्या जन्मी प्राप्त होईल. मागचाच धनवान पाहिजे तर ह्या जन्मी तो धनवान होईल. कारण राहिलेलं काम अपुरं करण्यासाठी जसं नामदेवांना सांगितलं विठ्ठलाने, हे नामदेवा आता तुम्हाला मी वैकुंठाला नेणार नाही का, तर तुम्हाला असे तुकारामाचा अवतार घ्यायचा आहे आणि राहिलेले 4.5 लाख अभंग पूर्ण करायचे आहेत. म्हणून तुम्ही इथेच राहा. चंद्रावेष्टित नक्षत्रे जायची, भोवती ऋषीची मांदियाळी तैशी. तो पाळती सांगती वाल्यासी, जाती तापसी बहुसाल. म्हणले रे बाबा, आकाशामध्ये चंद्र आहे, चांदण्याला फार गोडपणा प्राप्त होतो, पण चंद्र गायब झाल्यावर चांदण्या दिसत नाहीत. त्याप्रमाणे तुला पुढं काय सांगतो ते आहे. चंद्रावेष्टित नक्षत्रे जैशी, भुवती ऋषींची मांदियाळी तैशी. ती पाळती सांगता वाल्यासी, जाती तापसी बहुसाल. वाटेशी धावून आडवाला, शस्त्र उभारोनी ते वेळा. दटावूनी ऋषीचा मेळा, उभा केला क्षणभरे. ए म्हणले गोसाडे उभा रे, तुम्ही बोला रे, रांगेत उभे राहा. सगळे कसे रांगेत उभे राहा. की स्वर्ग पंथे जाता नेठी, जैशी यमपुरी लागे वाटे. आपण सुद्धा सुद्धा मेल्यानंतर जाताना जर रस्ता सरळा भेटला तर यमपुरीची येस वळणली की मग अंगावर काटे उभे राहतात. आता नेटे जैशी यमपुरी लागे वाटे, की तपे आचरता उद्धटे, काम क्रोध अडविते. असो वाल्य म्हणे तयासी, मात्रा नारे मजपासी. मात्रा म्हणजे तुमच्याकडे जे काय घबाळ आहे, सोनं चांदी काय जे आहे, आणा माझ्याजवळ ठेवा. नाहीतरी मुकाल प्राणासी, माझे हस्ते या काळे. आणि जर तुम्ही काय दिलं नाही तर तुमचा प्राण घेतल्याशिवाय मी राहणार नाही, तुम्ही जेव्हा मुकून जाल. मग पुढे होणे ब्रह्मानंदन, म्हणे ऐक एका मुचे वचन. तुझा आले वृद्धपण, पाप्या पार घडले की. जे ऋषी नारद म्हणतायत की तुला वृद्धपण आलं, भयंकर पाप तुझ्या हातून घडलेले आहेत. द्रव्य जोडले त्वा पार, झाले दुष्कृताचे संभार. तुझे पापाशी वाटे कर, कोण आहे ते विचारी. आता तुझ्या पापाला कोणी वाटेकर आहे का? एवढं पाप केलंस, जरा विचार. तुझे आले जवळी मरण, यम जेव्हा गांजील दारुण, तेव्हा तुला सोडविल कोण, पाहे विचारुणे अंतरी. श्रीराम.